नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन. तुमचं स्वागत आहे माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कडधान्य खाण्याचे फायदे. चला तर मग ही माहिती जाणून घेऊया. सध्या माणसाच्या आरोग्याबाबतच्या तक्रारी वाढताना दिसत आहे. स्थूलता, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे होणारे आजार, पचन संस्थेचे आजार, अनुवांशिक नसलेले कर्करोग अशा आजारांचे प्रमाण वाढत आहे. मात्र या सर्व समस्येवर आपल्या भारतातील पारंपरिक कडधान्य व भरड धान्याच्या उपयोगाद्वारे हे शोधता येईल. मोठे कडधान्य म्हणजे ज्वारी आणि बाजरी आणि छोटे कडधान्य म्हणजे नाचणी, भगर, राळ, कोदरो, सावा, वरी व छोटा सावा. छोट्या कडधान्यांना विविध भागात नागली, मोर, भादली, कांगणी असे वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. पूर्वी ज्वारी, बाजरी, नाचणी ही पिके खळ्यात मळणे या प्रक्रियेने तयार केली जात असत. पण छोट्या कडधान्याचे वरील आवरण टणक असल्यामुळे भरडावे किंवा काढावे लागत असे आणि म्हणून यांना भरड धान्य म्हटली जातात. काळाच्या ओघात शेतात हे पीक कमी घेतले जाऊ लागले. तसेच भरडणे आणि काढणे ही प्रक्रिया किचकट असल्यामुळे माणसाच्या आहारातून अशी ही मूल्यवान कडधान्य नाहीशी झाली. समाजात आहार आणि आरोग्याविषयी जागरूकता आल्याने भरड धान्य आता ताटामध्ये दिसू लागली आहे. कडधान्य खाताना 6 तास भिजून ठेवणे आवश्यक आहे, कारण की जीवनसत्व सूक्ष्म पोषक द्रव्ययुक्त असल्यामुळे शरीरातील पेशींची वाढ आणि कार्य व्यवस्थित राहते. तसेच प्रतिकार शक्ती चांगली राहण्यासही मदत होते. मानसिक आरोग्य चांगले राहणे व झोप शांत लागणे यासाठी हे उपयुक्त आहे. कडधान्य खाताना त्यांना अगोदर कमीत कमी 6 तास भिजून ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या तंतुत पाण्याचे शोषण होणे शरीरासाठी उपयुक्त आहे. याच्यापासून पोळी, भाकरी, डोसा, इडली, अप्पे, विविध प्रकारचे भात, खिचडी, बिस्किट, ब्रेड, पिझ्झा बेस आपण बनवू शकतो. शासनाच्या कृषी विभागाने पौष्टिक कडधान्यांबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. विविध स्तरावर या धान्याचे महत्त्व समजावले जात आहे. एकीकडे आरोग्यासाठी उपयुक्त असलेले हे धान्य लहान शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारे आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओपुरते एवढे. पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत, एका नव्या माहिती सोबत. हर हर महादेव. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.